श्री स्वामी समर्थ मंडळी, सावध व्हा. या 5 प्रकारच्या लोकांशी चुकूनही करू नका लग्न, आयुष्यभर रडाल. मग कोणत्या प्रकारचे आहेत त्या 5 व्यक्ती, त्याचे प्रकार काय, फायदे काय, तोटे काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सावध व्हा. बघा, आजकाल विवाहबाह्य संबंध, पती पत्नीमधील भांडण, वादविवाद, राग आणि यातून अगदी जोडीदाराची हत्या करण्यापर्यंतच्या धक्कादायक बातम्या ऐकायला मिळतात. अशा नकारात्मक वातावरणात अनेक तरुण तरुणी लग्न करायला घाबरू लागले आहेत. आचार्य चाणक्य यांनी लग्नाबाबत अनेक मोलाचे सल्ले दिले आहेत. आजच्या काळात जीवनसाथी निवडताना अजिबात घाई गडबड करू नये. आपला लाईफ पार्टनर खूप विचारपूर्वक निवडला पाहिजे. आचार्य चाणक्यांनी कोणत्या 5 प्रकारच्या लोकांशी लग्न करणं टाळलं पाहिजे याविषयी सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट आहे अत्यंत रागीट आणि कडू बोलणारे. अतिशय रागीट स्वभाव असलेल्या व्यक्तीशी कधीही लग्न करू नये. अशा स्वभावामुळे लग्नानंतर सतत भांडणे होतात आणि नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचते. नेहमी रागावणारे आणि इतरांना बोचणारे किंवा कडू बोलणारे लोक नाते जास्त काळ टिकवू शकत नाहीत. अशा नात्यात मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे असा जोडीदार निवडणे टाळावे. आता असा जोडीदार लग्नाच्या अगोदर कसा निवडायचा, तर याच्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीच्या आसपासच्या लोकांशी तुम्ही चौकशी करू शकता. शिवाय त्यांना कुठेतरी एकांतात बोलवून फिरवायला घेऊन जाऊन त्यांचा स्वभाव तुम्ही जाणून घेऊ शकता. यातून तुम्हाला त्या व्यक्तीचा रागीट आणि कडू बोलणारा आहे का, हा स्वभाव तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. दुसरा आहे इतरांचा अपमान करणारे. म्हणजे जी व्यक्ती इतरांचा आदर करत नाही अशा व्यक्तीशी कधीही नाते जोडू नये. अशा व्यक्तीशी लग्न केल्यास तुमचे आयुष्य तणावपूर्ण बनू शकते. जर एखादी व्यक्ती स्वतःच्या आईवडिलांचा आणि समाजातील इतर लोकांचा मान राखत नसेल तर ती भविष्यात तुमचाही सन्मान करणार नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे. आता विषयावर तो अशी लोक ओळखायची कशी, तर अशा लोकांना तुम्ही तुमच्या मित्रांद्वारे जाणीवपूर्वक तुमच्या समोर त्रास द्यायला देऊ शकता. हॉटेलमध्ये त्यांना जेवायला घेऊन जाऊ शकता. ते वेटरसोबत कसे वागतात, इतरांसोबत कसे वागतात, आईवडिलांसोबत कसे वागतात, हे तुम्हाला त्यातून नोट करायचं आहे आणि यातून तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव कळणार आहे. पुढची गोष्ट आहे केवळ बाह्य सौंदर्याच्या मोहात पडू नका. बघा, लग्नाचा निर्णय घेताना अनेकदा लोक केवळ बाह्य सौंदर्याला भुलतात, परंतु केवळ शारीरिक सुखासाठी किंवा सौंदर्यासाठी लग्न करणे भविष्यात महागात पडू शकते. विवाहासाठी बाह्यरूप हे सर्वस्व नसते. लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी समोरील व्यक्तीचे मन, तिचा स्वभाव आणि चारित्र्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा विचार करू शकताय. चौथा काय आहे, सत्कर्मापासून दूर राहणारे. या लोकांपासून सावध राहायचे. अशा लोकांशी लग्न करायचं नाही. बघा, जे लोक धर्माचे पालन करत नाहीत, पूजा अर्चा किंवा चांगल्या कर्मावर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांशी नाते जोडणे टाळावे. इतरांना फसवणारे, कपटी आणि कोणालाही मदत न करणारे लोक मनाचे चांगले नसतात. अशा लोकांशी लग्न करणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरू शकतो. आणि 5वी गोष्ट आहे सतत खोटे बोलणारे. जर एखादी व्यक्ती सतत खोटे बोलत असेल तर अशा व्यक्तीबरोबर कधीही नाते तयार करू नका. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल पण ती व्यक्ती वारंवार खोटे बोलते हे तुम्हाला ठाऊक असेल तर तिच्याशी लग्न करू नका. खोटे बोलणारी व्यक्ती तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. हे लोक सुरुवातीला खोटे वायदे करून नाते जोडतात, परंतु नंतर जेव्हा त्यांचे सत्य समोर येते तेव्हा पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही आणि तुम्हाला मग आयुष्यभर रडावे लागते. त्यामुळे सतत खोटे बोलणारे, सत्कर्मापासून दूर राहणारे, केवळ बाह्य सौंदर्याच्या मोहात पडणारे, इतरांचा अपमान करणारे आणि अत्यंत रागीट आणि कडू बोलणारे, अशा लोकांपासून सावध व्हा. अशा लोकांशी लग्न अजिबात करू नका. माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.